केस लांब करायचे असतील तर सारखी कटिंग करायची किंवा पूर्ण केस काढल्यावर केस अजून मजबूत होतात. जर तुम्हीही लहानपणापासून अशा हेअर ॲडवाइस ऐकत असाल तर हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण केसांची ग्रोथ केसांच्या मुळापासून नाही तर स्कॅल्प मधल्या हेअर फॉलिकल्सच्या स्टेम सेल्स मधून होते आणि हे हेअर फॉलिकल्सचे स्टेम सेल्स ठरवतात की तुमचे केस किती स्ट्रॉंग असतील आणि किती वेगाने वाढतील. यामध्ये सर्वात रोल फक्त 3 गोष्टींचा असतो. पहिलं म्हणजे न्यूट्रिशन. जर शरीरामध्ये प्रोटीन, आयर्न, बायोटीन आणि इसेन्शियल विटॅमिन्सची डेफिशियन्सी असेल तर केस कमकुवत होऊ लागतात आणि त्यांची ग्रोथ पण स्लो होते. दुसरं म्हणजे स्कॅल्प हेल्थ. डर्टी स्कॅल्प, डॅन्ड्रफ किंवा एक्सेस ऑइलमुळे हेअर फॉलिकल्स ब्लॉक होऊ शकतात, ज्यामुळे हेल्दी हेअर ग्रोथवर अफेक्ट होतो. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं जेनेटिक्स. जर फॅमिलीमध्ये अर्ली हेअर थिनिंग किंवा स्लो हेअर ग्रोथची हिस्ट्री असेल तर त्याचा परिणाम तुमच्यावर पण होऊ शकतो. पण याचा अर्थ असा नाही की काहीच करता येणार नाही. योग्य डायग्नोसिस आणि वेळेवर उपचार घेतल्यास हेअर थिनिंग मॅनेज होऊ शकतं आणि हेअर ग्रोथला मदत मिळू शकते. जर तुम्हीही हेअर थिनिंग किंवा स्लो हेअर ग्रोथमुळे त्रासलेले असाल तर कमेंट्समध्ये हेअर लिहा. मी पर्सनली तुमची मदत करेन.